तुम्ही 100 पोरांना दारू पाजता, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडंसं दूध वाहिलं तर ते वाया जातं. तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय, हे कोण सांगल? मासिक पाळी आल्यावर महिलांनी तर त्यांनी देवपूजा करू नये, तर हे कशातून हे निर्माण झालंय? ज्या वेळेला हे धर्म संकट टाकलंय की हे 4 दिवस पूजा करायची नाही, कुठं लागायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, मग त्या निमित्ताने ती 3 दिवस पूर्ण आराम करते. तिथे तिला आराम मिळाला असता का? बायकांनी आंघोळ न करता स्वयंपाक करावा की नाही? तुम्ही ज्या वेळेला रात्री झोपता त्यावेळेला शरीर आळसवलेलं असतं आणि त्या आळसवलेल्या मनाने, त्या शरीराने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचं मन पण प्रसन्न नसतं, मग ते तसा स्वयंपाक होत. कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही किंवा येतात ते पण पैसे टिकतच नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे का? ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, नाही घेतली काय फरक पडलाय, पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे तर तो खर्च होणारच आहे. हा, फक्त त्यांना देव मानू नये. देव मानू नये का मानू नये? आता हे तुझे पप्पा आहेत, हे तुझ्यासाठी देव आहेत, माझ्यासाठी देव आहेत का? नाही ना. त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्या. तुम्ही बायकोनी किती स्वयंपाक चांगला केला आणि तुम्ही तिला नावच ठेवत राहिले तर तिचा मूड लागणार आहे का? पण तिच्याकडनं कसाही स्वयंपाक होऊ द्या, तुम्ही म्हणा नाही काय स्वयंपाक करते बाबा, छान एकदम आवडला, ती अजून मन लावून स्वयंपाक करत. आणि दोष काय असतं पण घर घेतलं आपण तर किचन, मेन दरवाजा आणि हॉल याची दिशा कोणती असावी? घराच्या अंगणात कोणकोणती झाडं लावू नयेत, कोणकोणते देव नसावे देवघरात? घरात समजा कंटिन्यू जर वाद होत असेल तर त्यासाठी काय असं म्हणजे होम हवन करणं आवश्यक आहे का? शनी किंवा 7:30 लागणं म्हणजे काय असतं? म्हणजे सुतक चालू असताना देवाची पूजा करू नये हे का असं? मग आपण म्हणजे वेगळं टॉपिक कडे येऊया. आता घरात कोणकोणते देव नसावे देवघरात असं काय आहे का? देवघरामध्ये फक्त मारुतीचा नसावं, शनीचा नसावा. मग तुम्ही कुठलेही देव ठेवा. आणि त्यात एक विष्णू म्हटले जातात, म्हणजे ते आता तुला कसं सांगावं बाबा, ते काळ्या गोट्यांसारखे असतात बघ. म्हणजे एकदम चिकणे दगड असतात, त्याला विष्णू म्हणतात. ते विष्णूची पूजा बाईने करू नये. मग बाकी सगळे देव तुम्हाला कसे वाटतायत, तुम्हाला कुठले देव आवडतायत, ते देव तुमचं कुळदेवत असतंच. कुळदेवतेची प्रत्येकाने पूजा करावी, त्यात काही बदल होत नाही. कुळदेवत असतंच आहे, प्रत्येकाकडे गणपती असतोच आहे, प्रत्येकाकडे बाळकृष्ण हा 100% आहेच, घंटी आहे, महादेवाची पिंड आहे. हे 5 देव 99% सारखेच आहेत सगळ्या दूर. म्हणजे घराच्या अंगणात कोणकोणती झाडं लावू नयेत असं काही आहे का? मग तुमच्या अंगणामध्ये काटेरी झाडं नसावी. काटेरी झाड, शेवगाचं झाड नसावं, शेवग्याच्या झाडाचं. शेवग्याचं झाड ना? अच्छा. पपईचं नसावं. पपई समोर नसावं, साईडला चालतंय. असे काही काही आहेत झाडं, ते ठेवू नये. आणि आता घरात समजा कंटिन्यू जर वाद होत असेल तर ते त्यासाठी काय असं म्हणजे होम हवन करणं आवश्यक आहे का? तसं काहीच नसतं? नाही. आता घरात रोज भांडणं कशामुळे होतात याचा पहिले शोध घेतला पाहिजे, तिथून सुरुवात होईल. घरामध्ये पैसा आहे, सगळं काही आहे, पण उगाचच भांडण असले तर काय करावं? त्याला देऊन काय करणार आहे? तुझ्या मनातच नाहीये काही करणं. तुझ्या घरात सगळं सुख आहे, तुला सगळं बायको देते हातात, तुझा शब्द खाली टाकू देत नाही, पण तुझी इच्छाच नाही शांत राहायची. तू सारखं आले की तिला मारतोच आहे, कशी शांतता राहील? मग ते कुठून उत्पन्न होतंय भांडण, त्याचं मूळ पहिले पाहावं लागल, मग त्याच्यावर उपाय काही करता येईल. पण आता मला पोट भरायचंच म्हटल्यावर मी म्हणू शकतोय 9 चंडी करा, शतचंडी करा, पण देवाचं तुम्ही किती केलं, तुमच्या मनातलं जर निघालं नाही तर त्याचा काय उपयोग आहे? मग पहिले ते मूळ शोधायला पाहिजे की बघ कुठून होतंय, का होतंय. मग तेव्हा ते माणसाला कळल की नाही बाबा घरामध्ये भांडणं का होत आहेत नेहमी नेहमी, कशामुळे होत आहेत. मग काही घरात आवाज येता का, काही दोष उत्पन्न झालाय का, मग त्याच्यावर ते ठरलं जातं. असं होतं ना. आता एखादी अतृप्त आत्मा आहे, आपण म्हणतोय बाबा माणूस मेला, बरोबर ना, पण एखाद्या माणसाची इच्छा अशी असते की त्याला असं वाटतं मी असं मस्त घर बांधावं, इथे मस्त बंगळी टांगावी,
तिच्यावर झुलावं, टीव्ही समोर लावावा, मी असा खुर्ची टाकून वटमध्ये पाहावा. पण पैसा आहे, सगळं काही आहे, बांधायला घेतोय आणि त्यात त्याचा मृत्यू होतोय. बरोबर ना. मग त्याची अपेक्षा राहून गेली ना. की मला असं बसून खुर्चीवर पाहायचंय. त्यात मला मुक्ती मिळणारच नाही, तुम्ही किती काही करा. अच्छा. तो ते भटकतच राहणार, कारण तो घराच्या बाहेरच जाणार नाही, तो घरातच थांबतो आणि मग तो त्याची इच्छा पूर्ण करत असतो. त्याला माहिती हे आपलंच घर आहे, ही आपलीच मुलं आहेत, त्याला तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नसते. पण तो शेवटी आत्मा आहे, तो जिथे थांबल तिथे दोष उत्पन्न करणारच आहे आपोआपच. मग आपण म्हणतो अरे वडील वारले का बाबा वारले, सगळं केलं बाबा, मी 10वं घातलं, 12वं घातलं, त्यांचं पित्र घातलं, घरात उद्योग सगळं करून घेतलं, पण तरी काय होतंय. मग ते त्यावेळेला कळतं की बाबा घरात दोष असल्यामुळे भांडणं होतात, घरात सुख लागत नाही. मग तिथून ती सुरुवात होते. मग ते काही उपाय करून त्याला उदक शांती करून हे करून तो बाहेर काढला जातो आत्मा. तो एकदा घराच्या बाहेर पडला की मग त्याला गती मिळते, तो पुन्हा घरात येत नाही. पण जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत दोष उत्पन्न करतो. मग तो आकांक्षा, इच्छा ही शक्ती खूप आहे, त्याला पुनर्जन्म लवकर मिळत नाही माणसाला, किंवा मिळाला जरी तरी तो तेवढं पूर्ण करल आणि मग पुन्हा त्याचा मृत्यू होईल. जर त्याला मुक्तीच मिळायची असेल तर तो तेवढ्या करता कारणाकरता येईल, तेवढं समाधान करल आणि मग आपण अरे काय चालता बोलता माणूस गेला, आपण त्याचं आयुष्यच तेवढं होतं. त्याला त्याच्या नशिबाने जे राहून गेलं होतं मागच्या जन्माचं ते परिपूर्ण केलं त्यांनी, सगळं पाहून घेतलं, कळलं आणि गेला. मी ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग आहेत, त्याच्या नशिबात जे होतं ते त्यांनी मिळवलं, त्याला मुक्ती कला देवाने घेऊन गेला. म्हणून आता हा पितृदोष लागलाय. आपण काय केलंय आपल्याला माहिती, म्हणून हा पितृदोष लागतो. आता पूर्वी कसं होतं, कोणी सैन्यात होतं, कोणी कुठं गेले, कोणी कुठे गेले, कोणाचं 10वं झालं नाही, कोणाचं 12वं झालं नाही, कोणाची इस्टेट खाल्ली गेली, कोणाचं त्यांच्या नावाने दान धर्मच केला नाही, म्हणून हा दोष आलाय. आणि त्यात अन्नदान कमी झालंय का, तर आपण शहरात राहतो, कोणावर विश्वास ठेवावा, कोण येणार आहे आपल्याला आजूबाजूला. तसं खेड्यात नव्हतं, छोटे छोटे घर आहेत, इकडून मोकळे इकडून मोकळे इकडून मोकळे, एक आवाज मारला तरी 10 लोक जमा होतील, इथून तर आवाज पण जाणार नाही. आता आपण इथे बसलोय, मला समजा उद्या तू मारलं तर माझा आवाज तरी पोचणार आहे का. मग कसं कोणाला बाहेरच्याला घरात घ्यावं, विश्वास नाही ना आता, की एखादी आलाय बाबा रोडला फिरतोय, खूप आपली इच्छा झाली त्याला खाऊ घालू, पण तो चोर आहे का, तो काय आहे का चांगला माणूस आहे, कसं आपण ठरवू. उद्या त्याने यावं आपल्याला असं गोल हात फिरवावा, सोनं लुटून न्यावं. आपण पेपरला वाचतो ना की आला आम्ही सोनं दुरुस्त करून देतो, पॉलिश करून देतो, घेऊन जातात. कसं कोणावर विश्वास ठेवल कोणी. तसं खेड्यात नाहीये. खेड्यात अजूनही बाहेर 4 माणसं असतात. आज समजा तुमच्याकडे 2 पाहुणे आले तर मी येणार नाही, कोण आलं कुठून आलं काय आलं मला काय चौकशी करायची गरज आहे. पण तसं खेड्यात नाहीये, रामराम कुठलं पाहुणे येतात ना, हा फरक आहे. बरोबर. तर आणि जसं भांडणाचं आहे तसं पैशाचं पण लोक म्हणजे कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही, किंवा येतात ते पण पैसे टिकतच नाही. तर त्यासाठी काय उपाय आहे का, किंवा तसं काहीच नसतं. मला सांग, घरात पैसा येतोय बरोबर ना, मग घरात पैसा येतोय याचा अर्थ तुझ्याकडे पैसा आहे. मग तुला लागतायत किती पैसे, आणि तुला रोजच्या व्यवहाराकरता म्हणजे खाया प्याला याला त्याला किती पैसे लागतात त्याच्यापेक्षा पैसे तुझ्याकडे जास्त येत आहेत. पण समजा आता तुझी कॅपॅसिटी नाहीये आणि तुला 20,000चा मोबाईल घ्यायचा आहे, त्यातले 2,000 रुपये तुझे गेले ना हप्त्याला, बरोबर. 2,000 रुपये तुझे दुसरीकडे गेलेत, म्हणजे 4,000 रुपये तुझे असे गेलेत, राहिले 4,000 रुपये. कसा पैसा टिकल. उद्या मला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी नाहीये, मी एवढे भारी पर्शी लावू शकत नाही, बरोबर ना. पण तू दुकानदार आहे, तू मला म्हणला अहो घेऊन जा नंतर द्या पैसे, तू सोडणार आहे का मला.
नाही ना, मला तुझे 2,000 1,000 रुपये तर करून द्यायचेच आहे ना. मग तुला कमी पडतील नाही तर काय पैसे. पैसा कमी कसा म्हणावा की ज्या दिवशी तुम्ही की पैसे असूनही दाताला दात लावून बसले की घरामध्ये खाया प्यायला कुठेही धान्य नाही की आता काय करू, तेव्हा म्हणा की तुम्हाला पैसा पुरत नाही म्हणून. तुमच्याकडे खायला आहे, धान्य आहे, सगळा किराणा भरलेला आहे, सगळं वेल सेट आहे आणि तरी म्हणताय तुम्ही पैसे पुरत नाही. कसे पुरतील मग ते? याचा अर्थ काय झाला की तुमची अपेक्षा जास्त आहे, पैसा कमी आहे, पण तुम्हाला असं वाटतं की बा नाही आम्ही हे घेतलंच पाहिजे, आम्ही त्याच्याकडे मी टीव्ही घेतलाच पाहिजे, मी आमकं केलंच पाहिजे. अशाने पैसा टिकत नाही ना. आता मला वाटतंय की तू 4 व्हीलर घेऊन जातोय आळंदीला, मग मी जावी का घेऊन? का तर माझी कॅपॅसिटी नाही ना, मी सिटी बसनं जायला पाहिजे ना. पण माझ्या शेजारचा जर 4 व्हीलर घेऊन जातोय तर मी का नाही जावं? तर मला पैसा पुरल का? मग हा ज्याने त्याचा विचार करावा की आपली कॅपॅसिटी नाही, तो काय हेलिकॉप्टर घेऊन जाईल म्हणून मी नेणार आहे का? नाही. मग आपली कॅपॅसिटी काय बाबा, आपण सिटी बसने जाणे आणि येणे. हे ज्या वेळेला असं होतं मनामध्ये, ईर्ष्या ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला पैसा पुरत नाही. पण तुम्हाला अन्न धान्य सगळं घरात आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि तुमचा खर्च उगाचच तुम्ही कुठेही काही करायला लागले तर कसा पुरवलं, तो कसा पैसा टिकल? जिथं मला 10 रुपयेच द्यायचे, माझी कॅपॅसिटी 10 रुपयाची आहे, 10 रुपयेच खर्च करा ना त्यासाठी. तुम्ही जर तिथे 50 रुपये खर्च करा तर तुम्हाला पैसा पुरल कसा काय? म्हणून तू 50 दिले म्हणून मी 50 द्यावे का? आता उद्या लग्न आहे, तू आता भावाचं लग्न झालं, तूच मी सगळ्यांना चांदीच्या वस्तू दिल्या म्हणून मी देऊ शकतोय का? आपण एकाच कॉलनीत राहिलाय, तुमची कॅपॅसिटी ती चांदीची वस्तू देण्याची, दिले तुम्ही. मी जर्मनची पण देऊ शकत नाही, मी फक्त 2 हात जोडू शकतो. पण मी जर ते तुमच्यासारखं जर चांदीचं भांड द्यायची कॅपॅसिटी केली तर कसा पैसा पुरल मला? नाही ना पुरणार. मग ज्याने त्याचं ठरवावं. पैसा हा तुम्हाला पोटापुरता देव देतच राहतो, कोणालाही देव उपाशी ठेवत नाही. पण तुमचे शोकच जर जास्त असतील त्याला देव काय कराल? कारण आता महिला लोक जास्त करून आता घरी युट्यूबवर तर खूप जण असे काही पण म्हणजे सल्ले देतात किंवा पैसे पुरत नाही किंवा घरात भांडणं होतात किंवा XYZ काय होतात, तर तुम्ही हे करा मग तुम्हाला हे होईल, मग तुम्ही ते करा. त्याचं मूळ कारण न जाणता लोक दुसरेच उपाय काहीतरी नवीन, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. कोण काय म्हणतंय यालाशी आपल्याला काही घेणं. आपलं मत आपलं ठाम पाहिजे. माझं मत ठाम आहे की मी आता इथे 25-30 वर्ष झाले राहतोय, देवाने मला सुखी ठेवलंय, खाऊन पिऊन मी सुखी आहे. सुखीच आहे ना. माझ्या घरात सगळे डाळी आहेत, धान्य आहे, सगळं आहे. मला कुठे जावं लागत नाही, काही नाही. मला महिन्याला 4-5 हजार रुपये मिळाले तरी बस होतात, भरपूर झालं माझ्या पोटापुरता. मी समाधानी आहे त्याच्यात. पण मग माझ्याकडे असं नाहीये ना की सोफा सेटच पाहिजे म्हणून, फर्निचरच पाहिजे असं काही नाहीये. मी सरळ सांगतो, चटई टाकली आहे, ज्याला पटलं त्याने या. माझ्याकडे थोडं पाणी थोडं दूध असा चहा आहे, मी जो पितोय तो तुम्ही प्या. स्पेशल दूध असं तुम्हाला मिळणार नाही. मी तसं वागतोय, तुम्ही तसं करा. पण मी तुला असं म्हणू शकत नाही तू असं वाग म्हणून, ज्याचा प्रश्न आहे. आपण आपली कॅपॅसिटी बघून वागा. कोणी गरीब म्हणत नाही तुम्हाला आणि कोणी श्रीमंत म्हणत नाही. आणि तुम्ही दाखवायला गेले तरी लोकांना काही फरक पडत नाही. आणि नाही दाखवलं तरी काय असं दाखवावं किंवा लोकांना फरक काहीच नाही. त्यांना काय घेणं. उद्या मी एखादी माझ्याकडे समजा एखादी कोणी येणार असेल, मी त्याच्यासाठी गादी टाकलीये, तिच्यावर सोन्याचा टाकला आहे, त्याला काय फरक पडतोय? तो म्हणा वा वा बरं झालं. तो गेल्यावर तोच म्हणणार आहे उद्या शाळेला कॅपॅसिटी नव्हती, काय खर्च केला हरामखोराने, लय मस्ती आली त्याला, खायला पाहिजे. हे बाबा माझी पाटकी गोदडी, पटलं तर येणे तर रामराव. हे तुम्ही कसं वागतात, कसं करतात, मला सांगायला काय लागतंय?
मी काही सांगू शकतो हे करा ते करा, पण आपण काय वागतोय ते पहिले बघा. कसा पैसा टिकत नाही त्याचं कारण घ्या की नाही. ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, तर नाही घेतली, काय फरक पडलाय. पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे, तर तो खर्च होणारच आहे. कोण हे बघा, एखाद्याने 10 लाखाचा शर्ट घातला म्हणून आपण घालावा का. माझे ते अंग झाकतंय, तुझे अंग झाकतोय, त्यात काय फरक आहे. म्हणजे ज्यांनी त्याचं समजावून केलं तर आहे. असं होत नाही किती तुम्ही हे केलं ते केलं त्याच्याने काही फरक पडत नाही. हा, फरक काय पडतो, तुम्ही देवधर्म केले, तुम्हाला सुख मिळतं, समाधान मिळतं, एवढंच मिळू शकतंय. आता एक वेगळा टॉपिक आहे, म्हणजे बायकांनी आंघोळ न करता स्वयंपाक नाही करावा, असं म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक करावा की नाही. कारण की जास्त करून आता सकाळी लवकर उठतात, बरोबर, मग त्यांच्या हसबंडला किंवा नवऱ्यांना म्हणा त्यांना स्वयंपाक करून द्यायचा असं, मग सकाळ सकाळ आंघोळ करून तर होत नाही, तर विदाऊट आंघोळीचीच लोक म्हणजे महिला लोक स्वयंपाक करतात, तर ते बरोबर आहे का. मग पूर्वी देवाधिकांनी यांनी हेच सांगितलंय की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा, सकाळी लवकर उठा आणि संध्याकाळी 7 वाजता जेवण करून झोपा. मग पूर्वीचे लोक काय करायचे की रात्री लवकर झोपायचे, सकाळी लवकर उठायचे. मग शुद्ध कशाला म्हटलंय, तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा घर झाडलं पाहिजे पारशानी, सडा रांगोळी केली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि फ्रेश मनाने स्वयंपाक केला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला रात्री झोपतात त्यावेळेला शरीर आळसवलेलं असतं, बरोबर ना. आणि त्या आळसवलेल्या मनाने, त्या शरीराने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचं मन पण प्रसन्न नसतं, मग ते तसा स्वयंपाक होतो. मग आंघोळ करून स्वयंपाक का करावा, तुम्ही आंघोळ केल्यानंतर फ्रेश होतात, तुमचं शरीर ताजंतवानं होतं, तुमचं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न अंतःकरणाने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचे ते प्रसन्नतेचे विचार त्या स्वयंपाकामध्ये जातात आणि तो स्वयंपाक रुचकर होतो, त्या खाणाऱ्याला समाधान वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही झोपेतून उठून त्या आळसवलेल्या शरीराने, त्या डोक्यात अनेक विचार असलेल्या मनाने स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक पण तसा आळसवलेलाच होतो ना. मग ती म्हण आहे, तुम्ही जसं अन्न खाल तसं तुम्हाला त्याची प्राप्ती मिळते. ते उदरब्रह्मण्य नव्हे, ते यज्ञकर्म आहे. ह्या यज्ञामध्ये तुम्ही किती चांगलं टाकतात तेवढं तुमचं चांगलं होणार आहे. तुम्ही असं आळसवलेलं, न आंघोळ केलेलं, ते अन्न म्हणजे काय हे नाही होत ना, पचनी पडत नाही. ते जे समाधान असतं, आपल्याला बायकोनी बनवून दिलंय ते पार्शाने हो कसं हो, माणूस आनंदाने खातो ती गोष्ट वेगळी, पण तो स्वयंपाक रुचकर होत नाही. त्या स्वयंपाकाला हे नाही, म्हणून ते पूर्वी लावलंय किंवा आंघोळ करावी, प्रसन्न चित्ताने मनाने स्वयंपाक करावा, म्हणजे त्या स्वयंपाकात आनंद असतो, तो आनंदाने खाल्ला जातो. आणि असं आळसवलेलं हे म्हटल्यावर ते तसा स्वयंपाक, मग तसंच सगळं घरात आळसपणा, त्याही माणसाला आळस येतो का, त्या स्वयंपाकात तसे विचार गेलेत आळसवलेले सगळे. म्हणून आंघोळ करून फ्रेश होऊन शांत चित्ताने आनंदाने स्वयंपाक करावा, म्हणून आंघोळ केल्यावर स्वयंपाक करावा. तर अजून एक होतं की मासिक पाळी आल्यावर महिलांनी तर त्यांनी देवपूजा करू नये, तर हे कशातून हे निर्माण झालंय आणि हे खरंच असं आहे का, ते सांगू ना. आता ही जी मासिक पाळी आहे ना, त्यामध्ये हा नैसर्गिक बदल आहे, बरोबर आहे. मग त्या नैसर्गिक बदलामध्ये त्या लेडीजला त्रास होतो. मग जर त्रास एखाद्याला होत असेल तर तिने का स्वयंपाक पाणी करावं, मग तिला आराम कधी मिळणार आहे. मग बा 4 दिवस ती आयुष्यभर, म्हणजे मुलीचा जन्मच हा असा पिंड आहे की तो कामच करत राहतो. म्हणजे तो आईकडे असू दे, नवऱ्याकडे असू दे, म्हातारपण असू दे, किती काही असू दे, बाईला जगात कुठेही जाऊ दे, तिला कामच आहे, बरोबर आहे. मग तिला आराम कधी पाहिजे.
मग समजा घरामध्ये दोघच आहे, नवरा आणि बायको, तिला 4 दिवसाचा असा घोटाळा आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे. तर मग काय होतंय, तिने त्या रडत पडत का होईना स्वयंपाक करावा का? मग त्याला बघा, आता हे लेडीजचं असल्यामुळे त्याला बरेचसे कारण आहेत, ते आपण असं याच्यावर सांगू शकत. पण मग त्या अशा बऱ्याचशा कारणांनी तिला तिथे उभं राहायला जमतंय नाही. काय आहे, जीव हा गुतत असतो. प्रत्येक बाईचा प्रत्येक नवऱ्यामध्ये जीव गुतत असतो. जसा माणसाचा बाईमध्ये गुततो तसा बाईचा पण माणसात गुततो. मग तिलाही वाटतं ना की माझ्या नवऱ्याला काय उपाशी पाठवू का? पण ज्या वेळेला हे धर्म संकट टाकलंय की हे 4 दिवस पूजा करायची नाही, कुठं लागायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, शांततेत एका चित्ताने एकाच ठिकाणी बसायचं, घरभर फिरायचं नाही. मग त्या निमित्ताने ती 3 दिवस पूर्ण आराम करते. बरोबर. नाही तर तिला आराम मिळाला असता का? तरी तिचा जीव तुटतो. जेवढं कडक सांगितलंय म्हणून ते पाळलं जातंय, तरी ती तिथे बसल्या बसल्या तिचा जीव तुटतो. यांनी काय खाल्लं असेल, यांना काही मिळालं असेल का नाही, अमुक आहे का नाही, कधी एकदाचे दिवस जातात, कधी एकदाचे दिवस जातात. म्हणून ती पद्धत लावून दिली. प्रत्येक गोष्टीला आहे ना ऋषी मुनींनी अभ्यास करून आणि आयुर्वेदामुळे, आयुर्वेदाचा अभ्यास करून तुमच्या शरीराला कसं पाहिजे, कसं ठेवणे, काय केलं पाहिजे, काय केल्यावर तुम्ही ऐकणार, एवढा त्या ऋषी मुनींनी अभ्यास केलाय. म्हणजे त्यांनी बाईच्या शरीराचा अभ्यास केला, तिला त्या 4 दिवसामध्ये काय काय त्रास होऊ शकतो, तिला काय काय पीडा त्रास सहन करावा लागतात, मग ही पीडा कशी कमी होईल, हिच्यावर औषध उपचार तर काही नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे, हिच्यावर कोणीच काही उपाय करू शकत नाहीये, हे त्यांनाही माहित होतं. पण मग आराम करू तर दिला पाहिजे ना. अशक्तपणा येतो, कधी पोटात दुखतं, कधी काय होऊ शकतं. मग बुवा हिला असं काही त्रास होऊ नये, हिच्या शरीराची जी झीज होती त्या झिजेला कुठेतरी थांबता यावं, कुठेतरी तिला त्रास कमी व्हावा म्हणून सांगितलं की 4 दिवस कुठेही हात लावायचा नाही, कुठेही नाही. बाई तुला देवाचं केलेलं चालणार नाही, तुला इथे फिरलेलं चालणार नाही, तुला कुठे जायला चालणार नाही. आणि म्हणून ते 4 दिवस लावून दिले. अच्छा. प्रत्येक गोष्टी पाठीमागे हे एक लॉजिक कारण आहे. पण जर ते असं सांगितलं तर विश्वास बसत नाही ना. असं मी जर तुला म्हटलं आता तू इथे 4 तास बैस, तर तू बसणार आहे का? तुला जर मी म्हटलं तू आता 10 दिवस घराच्या बाहेर जायचं नाही, तू इथेच बसायचं, पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती घरामधली वारते तर आपण घराच्या बाहेर पडतो का? किती काम असू दे, दुसऱ्याला सांगू, पण ते घरातली व्यक्ती बाहेर जाते का? नाही. का नाही जात? कारण ते शास्त्र लावून दिले. 4 लोक आपल्याला बोलणार आहे, काय ज्याला ना दुःखच नाही बघा, हे बाहेर पडलेत. मग हे ते त्यांनी तो अभ्यास करूनच सगळं तुमची सिस्टीम लावून दिली तुम्हाला, आणि त्या सिस्टीमनेच आपण चालतोय. मग ते 10व्याच्या दिवशी 10वं करावं, नियम दिलाय तो. अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, काय असू दे. मग त्यांनी लिहिलं असतं ना की 9व्या दिवशी करून घ्या म्हणून, तुम्हाला अडचण येतं 5व्या दिवशी करून घ्या म्हणून. नाही ना, माणूस मेल्यानंतर 10 दिवस त्याचा आत्मा भटकत असतो. 10व्या दिवसानंतर तो 10 दिवस तुमच्या दारातच असतो. तो जो आश्मा असतो बघ, तिथे आपण ते मडकं फोडतो ना, त्याला दगड जो मारतात, तो आत्मा म्हणून घरी आणला जातो आणि तो दरवाजाच्या बाहेर बांधला जातो. आता इकडे आणत नाही ते, पण आमच्या तिकडे पद्धत आहे. मग तो आत्मा आहे ना दरवाजाजवळ तिथे लटकवलेला असतो. मग तो आपल्याकडे कोण आलं, कोण आपल्यासाठी रडतंय, कोण नाटक करतंय, कोण काय करतंय, सगळं ते बघत असतो. आणि 10व्या दिवसानंतर त्याचा मार्ग मोकळा होतो. मग 10व्याला जर त्याला तृप्त झालेला असेल तर कावळ्याला टोच मारू देतो आणि मार्गाला लागतो. जर नसल तर कावळ्याला टोच मारू देत नाही, तो भटकत राहतो. मी जे लावून दिलंय ना ते त्यांनी बरोबर अभ्यास करून लावलंय, तुम्ही मी म्हणून नाही. पण त्याच्यावर विचारच कोणी करत नाही आजकाल, कलियुग असल्यामुळे. ज्याला त्याला नुसतं हे पाहिजे, मी म्हणजे काय.
तसं काही नाही. हे प्रत्येक सिस्टीम त्या देवाने त्यासाठी लावली. मग एखाद्याला बिचारीला खूप त्रास होतो त्या 4 दिवसाचा, एखाद्याला होत नाही. ही शरीर पण मग ज्याला त्रास होतोय त्याला जर ही पद्धत लावली नसती तर त्याचे किती हाल झाले असते. म्हणून लावलंय. अजून एक तसाच प्रश्न होता. आता पिंडाला आपण दूध वगैरे वाहतो तर काय काय म्हणतात की बाबा ते दुधाची नासाडी होते, तर तसं म्हणणं बरोबर आहे का? कारण आता आपण पिक्चरला जरी गेलो तर तिथे पैसे खर्च होतात, त्यावेळेस लोकांना ते नाही दिसत की बाबा तिकडे पैसे खर्च होतात, त्याऐवजी आपण अन्नदान करू. पण इकडे दूध पिंडाला वाहले की लोक म्हणतात तिकडे दुधाची नासाडी होते, आपण याच्याऐवजी अन्नदान केलं पाहिजे. तर तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? देवाला आता आपण हे कलियुगामध्ये, बरोबर ना, पण ज्या वेळा सत्ययुग होतो म्हणजे राम, कृष्ण, नवनाथ हे देवाचेच अवतार आहेत ना. श्रीपाद वल्लभ हे सगळे देवाचेच अवतार आहेत, बरोबर ना. मग ते तुझ्या घरी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करत होते. मग त्यावेळेला काय बाबा, दूध, दही, मध, साखर या सपाचेची आणि त्यांना आंघोळ घालावी. म्हणजे ते जर एकत्र केलं तर त्याला पंचामृत म्हणतात. त्या असं जरी तुम्ही रोज खाल्लं तरी त्याच्यापासून तुम्हाला खूप फायदा मिळतो. मग त्या पंचामृताने देवाला आंघोळ घातली जात होती, बरोबर ना. मग आंघोळ घालून अंग पुसून, पाय पुसून, त्यांना वस्त्र, जे वस्त्र घालायचं त्यांना वस्त्र, त्यांचा गंध लावणे, हार घालणे हे समोरासमोर आपण करत होतो त्यावेळेला, बरोबर ना. आता कलियुगात तसं राहिलंय का? नाही राहिलंय. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या पिंडीवर दूध वाहतो तर ते देवाला मिळतं ना. मग आता तसं पाहिलं तर रावण हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त होता महादेवाचा, होता का नाही. पण तरी त्याला आत्मलिंग दिलं देवाने, म्हणजे पिंड दिली. तो त्या पिंडीचीच पूजा करत होता ना, पण ती महादेवापर्यंत पोचत होती. मग तशीच ती श्रद्धा आहे तुझी की बाबा दुधाला पवित्र मानलंय का, तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेत. मग ते पवित्र आहे. दूध तुम्ही कुठेही वापरा, त्याला विटाळ नाहीये. मग दूध व्हायला तर देवाला ते मिळतंय. हा, मग आता ते तुझी कॅपॅसिटी आहे अर्धा लिटर व्हायची, तू अर्धा लिटर वाया घालवतोय असं म्हणणार ना. माझी पाव लिटरचीच आहे, माझी खोलभर दुधाचीच आहे. असं काही देवाने म्हटलंय का तुम्ही पूर्वीसारख्या कळशाच्या कळशा होता म्हणून? पूर्वी समाज कमी होता, गाई वासरं जनावर भरपूर होती, मूब अवेलेबल होतं, म्हणून त्याच्याने दूध आणि तुपाने दूध नाव घालत होते. ही तुरडी लावली देवाला. दूध व्हायला की असं होतंय बाबा, दूध व्हायला पाहिजे, साखर व्हायला पाहिजे, दही व्हायला पाहिजे, हे त्यांनीच दिलेल्या वस्तू आहे. असं होत नाही. हे कसं आहे माहिती का, याला कुठेतरी फाटा लावणे, वाया घालवता, हे वाया जात नाही. ते नशिबाने ज्याच्या मिळालंय त्यालाच ते वायाला मिळतंय. तुझ्या माझ्या काय जातात ते, त्याची ऑर्डर असल्याशिवाय तू त्याला दूध वाहू शकत नाही. असं वाटतंय का आपल्याला आपण कधीतरी दूध नेतोय? असं आहे काय कधीतरी रोजचा की तो रोजचे 25 लिटर दूध ओततोय म्हणून? नाही. हा, तेच म्हणजे आता इतर जागी आपले पैसे खर्च होतात, जसं कुठं पार्टीला गेलं बाहेर किंवा पिक्चरला गेलं, जसं मी आधी म्हणलं, तर त्या ठिकाणी पैसे खर्च होतात लोकांचे, ते लोकांना दिसत नाही. पण तेच पिंडावर दूध टाकलं ते लोकांच्या लगेच लक्षात येतं. कारण आता दुसरं आपण किती अनेक वायफळ खर्च करतो, त्याच्याऐवजी आपण अन्नदान करावे असं लोकांना कधी सुचत नाही. पण तेच आपण एखादी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो, त्यामागे जर पैसे खर्च होत असेल तर लोकांना वाटतं की बाबा याच्याऐवजी अन्नदान करावं. मी तेच सांगतो ना, नको तिथे डोकं लावायचं. लोक आता हे मटका खेळतात, पत्ते खेळतात, बरोबर ना. क्रिकेटवर ते मॅचवर ते मॅच फिक्सिंग ते पैसे लावतात. इथे पैसे जात नाही का? समजा एखादी लग्न कार्य आहे, तुम्ही 100 पोरांना दारू पाजतात, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का?
हजारो रुपयाचे ते फटाके तोडा, ठीक आहे, 2-4 फटाके उडवले पाहिजे, तो एक आनंद आहे. पण तुम्ही रिकामा जो नाही तो खर्च करतात. आता हे काय ते वाजंत्रे निघाली बघ, डीजे बीजे, मला सांग काय त्या डीजे पासून फायदा आहे? काय तुला गाणं तरी ऐकायला येतं? काय आहे का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडस दूध वाहिलं तर ते वाया जातंय. हे वाया जात नाही का? मुलांच्या आयुष्य तुम्ही बर्बाद करताय ते नाही जाते का? हा फरक आहे. हे बघ, कोण काय म्हणतंय याला महत्व देणं नकोय. मग तसंच आपल्या याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सगळ्यांनी सांगितलंय, नुसतं नाव घे, तुला देव पावणारच आहे. तू नको दूध वाहू, नको देवळात जाऊ, पण नुसतं तोंडाने राम नाम घे. आता बघ, एवढे 15 लाख 20 लाख लोक, म्हणजे ही मोजलेली लोक दिंड्यांबरोबरची, मग तसे तर किती असतील ते सांगता येणार नाही. पंढरपूरला गेलेस ना, काय त्रास झाला त्या लोकांना? काय त्यांनी प्रत्येकाने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं का? नाही घेतलं. पण त्यांचं किती समाधान झालं की मी पंढरपूरला पायवारी केली, कळसाचं दर्शन घेतलं, मी पंढरपूरला जाऊन आलो. ते वर्षभर त्या आनंदात जगताय. हे ज्याचं मान्यवर आहे ना, त्यांना तिच्यात आनंद आहे. मला टाळ वाजवण्यातच आनंद आहे, मला भजन म्हणण्यातच आनंद आहे. हे तुम्ही आनंद तुम्ही तुमचा घ्या. तुम्हाला वाटतंय ना का वाहू? देव म्हणतोय का तुम्हाला वा म्हणू? देवाने सांगावं एकाला तरी की मला देवाने येऊन सांगितलं माझ्यावर दूध वा म्हणून? नाही सांगत. म्हणजे ज्याने त्याचं ठरवलं पाहिजे. कोणाला कुठे आनंद आहे? एखाद्याला दूध वाहण्यात आहे, एखाद्याला मध वाहण्यात आहे, एखाद्याला बेलाची पानं वाहण्यात आनंद वाटतोय, एखाद्याला देवाला शिव्या घालायला आनंद वाटतोय. त्याला तुम्ही काय करू शकतोय? काहीच नाही. काळ बदललाय, तुम्ही बदललं पाहिजे, हे मान्य आहे. पण पूर्वी गरीब लोक होते आणि असं काही नाही, ज्याच्या नशिबात त्याला जे मिळणार आहे ते त्याला मिळणारच आहे. मग तू दूध सगळं का फेकून देत नाही? ते सोमवारच्या दुधाची कहाणी की त्या राजाने एवढी दवंडी दिली, एकाचाही आत्मा शांत न करता लोकांनी त्या गाभाऱ्यामध्ये दूध ओतलं, पण भरला नाही. कळशाच्या कळशा ओतून भरला नाही. पण एका बाईने वासरांना, घरातल्या मुलाबाळांना सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं, दूध पाजलं, समाधान केलं आणि उरलेलं वाटीतलं दूध नेऊन टाकलं, गाभारा भरला. मग तुमची श्रद्धा कशी आहे तिच्यावर अवलंबून आहे. मग तू 10 लिटर दूध ओतलं काय आणि 2 थेंब ओतले काय, ते देवाला मान्य आहे ना? असं होत नाही. हे काय माहिती का, कोणी काही सांगतं, याच्यासाठी ना कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. मारणाऱ्याचा हात धरू शकतो आपण. काय एखाद्याला म्हणा बाबा ठीक आहे, तू खरं बाबा, तुझं माझं करून ह्या जगात काही होत नाही. मला वाटतंय मी वाहिलं, मला नाही वाटत मी नाही वाहत. आता मला वाटत नाही की मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, वाटतं ना. पण समजा गर्दी असेल तर मला लोटलेलं आवडत नाही. मी म्हणतो मी दर्शनाला जातोय, माझे पाय दुसऱ्याला का लागावे आणि त्याचे मला तरी का लागावे आणि का गर्दी करावं? मी बाहेरूनच घेतो ना दर्शन. जसं पंढरपूरला लोक जातात, बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन येतात, समाधान होतं. तसं मला त्या एरियात गेले की समाधान होतं. मला नाही आवडत लोटालोटी करायला, नाही कोणाला धक्का लावायला आवडत. मी म्हणतो देव इथे येईन, देव इथे इथे आलो म्हणजे देवापर्यंत मी पोहोचलोय. जसं त्याचं मान्यावर आहे. आता कोण म्हणाल तुम्ही ब्राह्मण आहे तरी तुम्ही मंदिरात जात नाही, आला ना प्रश्न. पण ते ती माझी समज आहे की माझी लात कोणाला लागू नये, माझा धक्का कोणाला लागू नये. आणि धडपडत जाऊन देवापुढे काय जायचंय? मग देव इथे पण आहे ना, इथूनच पाया पडतो ना. मग मी हे ज्याचे त्याचे म्हणण्यात प्रकार आहे ना. असं होत नाही. तू मी काय, ज्यांनी त्याचं ठरवावं. तू कुठल्या ट्रॅकने जावं, मी कुठल्या ट्रॅकने जावं, हे ज्यांनी त्याचं ठरवावं. आता तू ठरवावं की मी चांगल्या ट्रॅकने जावं का वाईट मार्गाने जावं. जगामध्ये चांगले माणसं मिळतात, वाईटही मिळणारच आहेत. मग राक्षसां पण आहेत आणि चांगले पण आहेत. निंदा करणारे पण आहे, चांगलं म्हणणारे पण आहे. रामाने पण ऐकलं
सीतेने तर अग्निपरीक्षा दिली होती. तरी एक माणूस म्हटला, तू का सीता आहे का आणि मी का राम आहे का तुला घरात घ्यायला? का तर तो मनुष्य रूपात होता. ते ठरवलेलंच होतं की असं झालं की तुला इथे जावं लागणार आहे, तिथे तुला 2 मुलं होणार आहेत, त्यांना तू वागवणार आहेत, ते इथे येऊन माझंच गुणगान गाणार आहेत आणि मग तू भूमीत चालली जाणार आहे. हे देवाने ठरवून दिलेलं तसंच घडलं ना. मग आता सीता गेली याच्यामध्ये रामाबरोबर वनवासात. प्रतिधर्म तिने स्वीकारला. पती माझा तिकडे चाललाय तर मीच राहून काय करू, गेली ना. रावण असा मरणारच नव्हता कोणाचकडनं, त्याला वरदान होतं महादेवाचं. म्हणून देवाला एवढं डोकं चालवून एवढा खटाटोप करावा लागला. महादेवाला पण हनुमानाच्या रूपात जन्म घ्यावा लागला, विष्णूला रामाच्या जन्मात घ्यावा लागला. हे सगळे जन्माला येऊन मनुष्य रूप धारण केलं. कारण त्याला महादेवाने देतानाच तसं दिलं होतं की तू कोणाकडनंच मरणार नाही, पण तू माणसाकडनंच मरशील. मग राक्षसा पुढे माणसाचं काय चालत होतं का? मग ते देवालाच घ्यावा लागला ना रूप. राम हा देवच होता, विष्णूचाच अवतार होता, म्हणून तो रावणाला मारू शकला. नाही तर रावणही भक्तच होता महादेवाचा. आणि म्हणून महादेवाला पण आता काय करावं, माणसाचा त्यांनी पण वानराचा जन्म घ्या बाबा, घेतला मग हनुमानाचा जन्म. म्हणून रावण मेला. म्हणजे देव जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट देतोय तर ती कशी काढून घ्यावी हे देवालाही माहिती आहे. आणि त्याच्या पाठीमागे तुम्हालाही शिकवून गेला देव की बायकोचा संगोपन करावं लागतं, बायकोचं रक्षण करावं लागतं. बायकोलाही सांगून गेला लेडीजला पण की नाही, नवऱ्याची सेवा करावी लागते, नवराच हा देव असतो. नाही तर काय कळलं असतं आपल्याला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ते देव करत असतोय. कोण तुम्ही म्हटलं दूध वाहू नका, तुझं तुझ्याजो बाबा, माझं माझ्याजो. आता मी उद्या तुला म्हटलं की तू आईला मार, हे योग्य आहे का? हे मी सांगितलं म्हणून तू ऐकावं का? नाही. हा फरक आहे ना. कोणी कसं ऐकावं ते काय नाही. ही रूढी लावून दिली आहे. दूध, दही, मध, साखर, पंचामृत, याला पंचामृताने देवाला आंघोळ घालावी असं म्हणतात आणि ते शुद्ध असतं. म्हणून देवाला आपण ते वाहतो. मग पाणी पण शुद्ध आहे. पाणी कुठलंही काय असू दे, पण पाण्याला पण विटाळणी शुद्धच आहे. म्हणजे साधा बघा, हे आपल्याला नळाचं पाणी येतं, धरणातून येतं. धरणात लोक आंघोळ करत नाही का? बरोबर ना. कचेरी हे पण होत असेल ना, एखादीशी तर होत असेल, पण आपण ते शुद्धच मानतो ना. वाहतं पाणी आहे, नळातून येतं म्हटल्यावर ते फोर्सने येतं, पडत राहतं, शुद्ध होतं. पाण्याला विटाळणी आहे, तसं दुधाला विटाळणी आहे. म्हणून ते लावले. दूध, दही, मध, साखर देवाला व्हावी. म्हणजे देवाला वाहिलेलंच आपण भक्षण करतोय. मग आपण तीर्थ म्हणून तेच भक्षण करतो ना. हा फरक आहे. कुठली गोष्ट वाया जात नसते. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचा अधिकार आहे. ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला त्याला मिळत असतं. मग तू जे कमवतो त्यातला 10% भाग देवाचा आहे, 10% भाग गोरगरिबांचा आहे, 10% मुकात जनावरांचा आहे आणि उरलेला तुझा आहे. मग देवाचा भाग देवाला गेला, तुझा भाग तुला मिळाला. मग हा काळ बदलतोय, कोणी काही म्हणतंय, ज्याला त्याला असं झालंय की मी म्हणजे काय. पण मी भोपळ्याची बी होते, त्या शक्ती पुढे कोणाचं काही चालत नाही. कोणी म्हणतं देव नाहीये. मी तेच तुम्हाला आता विचारणार होतो, देव आहेत का? म्हणजे आता लोक थोडंफार काय आपल्यासोबत वाईट घडलं की आपण देवावर शंका करतो. मला सांग, 2 वर्ष कोरोना आला, बरोबर ना. तो एक रोग होता. जर देव नसता तर त्या रोगावर औषध आलं असतं, काढलं असतं की नाही माणसानी. देव का नाहीये? आता बघ,
पूर्वी देवी पटकी हा रोग यायचा, म्हणजे अशी गाठ यायची आणि माणसं मरायचे पटले. अच्छा. त्यानंतर देवी हा रोग आला. बरोबर, म्हणजे तोंडावर असे छल्ले 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 असायचे चंद्रासारखे. बरोबर. त्यानंतर पोलिओ आला. बरोबर. म्हणजे जसजसे रोग येत गेले तसतसे तुम्ही विज्ञानाहून त्याच्यावर मात करत गेले. बरोबर. प्रत्येक कुठलाही रोग आला, देवाने कुठला एखादी रोग आणला की तुम्ही त्याच्यावर उपाय काढून त्याला थांबवला. बरोबर. मग देवाने चिकनगुनिया आणला. चिकनगुनियाने काय होत होतं, ते फोड फोड येत होते, काहींना फोड येत होते, हे हाडं दुखत होते, वाकडे होत होते. कुठलं औषध होतं त्याच्यावर, ज्याला जसं वाटलं तसं त्याने औषध खाल्लं आणि तो काही दिवसांनी बरा झाला. त्याच्यापासून कोणाचं काही नुकसान झालं नाही. त्यानंतर आता हा कोरोना आला. काय औषध होतं त्याच्यावर, ज्याला गेला तो गेलाच, जेव्हाला जेवढे न्यायचे होते तेवढे नेले देवाने. त्याच्या पुढे कोणाचं काय चालतंय. आता आपण इथे बसलोय, हे सगळं बंद आहे तरी आपण श्वास घेऊ शकतोय, आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. कसा काय मिळतोय, कुठून हवा येते, येते कुठून. आता ह्या हवेमध्ये ऑक्सिजन तयार होतोच आहे ना. किती सिस्टीम केली देवानी की जेव्हा तुम्ही दिवसाचा वेळ आहे त्यावेळेला झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तो ऑक्सिजन आपण घेतोय. मग म्हटले बाबा संध्याकाळच्या वेळी झाडाखाली झोपू नये. त्याचं काय कारण होतं, रात्री कार्बन डायऑक्साईड, हे ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. बरोबर ना. पण आपण काय म्हणतो, झाड तुटवण पडल फांदी म्हणून झोपू नये. पण मग जसं विज्ञान पुढे गेलं, शोध लागत गेले, तसं माहिती झालं ना. मग कसं देव नाहीये, प्राणी पण जगतोच आहे. त्याला देवाने सिस्टीम करून दिली की तू फटाफटा फटाफटा खा आणि पुन्हा काढून चाव. आपल्याला दिली का. मग आता हा अटॅक कसा काय आला हो, कळत सुद्धा नाही माणसाला की किती मिनिटात काय झालं ते. कसा देव नाही, देव तुम्हाला दिसणार नाही, देव तुम्हाला भेटणार नाही, पण चालवतोय ना सिस्टीम. अहो साधी सगळं आता काय आहे, काही गोष्टी अशा याच्यावर बोलू नये. मुलगा जन्माला येतो, कसं घडवला जातो, मूर्ती घडवा बरं मातीची येते का तुम्हाला. कसा देव नाही, देव आहे. ती एक शक्ती आहे, ती ह्या कलियुगात तुम्हाला भेटणारच नाहीये, पण तरी ती तुमच्या पाठीशी आहे. तिला ज्या वेळा आता भाऊ आम्ही कुठे गेलो होतो गड्या, ते कृष्णाचं आणि द्रौपदीचं कुठे ते मंदिर, इथे आम्ही गेलो होतो आता मध्ये. मथुरा नाही, मथुरा नाही, वृंदावन. आता इथे कुठेतरी यात्रा चालू होती ना, ती जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी. बरोबर. जगन्नाथपुरीला त्या मंदिरावर जो झेंडा लावला आहे, तर कापड जर तुम्ही असं हवेत धरलं तर कसं उडतं, जिकडे वारा आहे तिकडे तो उलट वाढतो. वारा जर इकडून वाहत असेल तर झेंडा इकडे फडकतो. मग हे कशाचं होतं की देव नाहीये म्हणून फडकतोय का तो. तिथं अजूनही 20 वर्षातून त्या लाकडी पेट्या बदलवल्या जातात देवाच्या. पण त्यावेळेला अख्ख्या एरियाची लाईट बंद केली जाते, अख्खं मिलिटरी तिथे बसवलं जातं आणि जो माणूस त्या पेटीतलं हृदय काढून दुसऱ्या पेटीमध्ये ठेवतो त्यावेळेला त्याचे डोळे झाकलेले असतात, हातामध्ये सॉक्स असतात, त्याला काही दिसत नाही. पण त्या गाभाऱ्याजवळ गेलं की त्याला बरोबर हाताने अंदाजे त्याच मूर्तीबरोबर जाईल, तिथूनच ते काढल, तिथंच ठेवल, पुन्हा ती व्यवस्थित करल आणि मग बाहेर येतोय. अजूनही हृदय तिथे धडकतंय देवाचं. मग देव नाहीये का.
काय त्याला अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, रक्त पुरवठा नाही, तरी दडदड दडदड करताय ना. काय मला वाटतंय म्हणून मी काही बोलायचं. देव जर नसता तर हे जग चाललंच नसतं. ती एक शक्ती आहे ना, तिनेच उत्पन्न केलंय. माणूस मरणार म्हणजे मरणारच आहे. काय पण तेवढी आपल्यात कॅपॅसिटी नाही, तेवढ्यात आपण तेवढी साधना करू शकत नाही, तर आपल्याला देव मिळेल कसा काय? ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली. कशी काय चालवली? चालवली ना. मग काय होतं त्यांच्याकडे? त्यांनी काय साधना केली होती, काय होती, पण ते देवच होते. त्यांना दाखवूनच द्यायचं होतं की मी असं केलं की असं होणार आहे. हे काय माहिती का, ज्याला जे वाटतं कलियुगामध्ये ते तो बोलतो. आपल्याला जे योग्य वाटतं ते घ्यावं, जे योग्य नाही वाटतं ते सोडून द्यावं. त्याला तुझं माझं करण्यात ह्या जगामध्ये काय उपयोग नाही. मी आता काय म्हटलंय का त्याला की त्याच्याहूनच ते मागाचं होणार. जे तिथे लिहिलंय ते प्रारब्धामध्ये तुम्ही कर्म चांगले केले तर इथलं फळ तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही जर कर्म चांगले केले नाही तर तुम्हाला ते भोगावेच लागणार आहे. मग ते देवाला पण भोगावे लागतात. ते देव आपोआपच घडवून आणतो. मग दशरथाला जो त्रास होता म्हणून श्रावणबाळाला मारलं गेलं, रामाला वनवासात पाठवायचा योग होता म्हणून 2 तिला मागवून घ्यायला लावले वर. ते वर मागितले, ते द्यावे लागले. म्हणजे श्रवणबाळ ज्या वेळेला मेला हे त्या आई वडिलांना ज्या वेळेला कळलं, त्यांना किती त्रास झाला हे दशरथाला ज्या वेळेला राम वनवासात गेला तेव्हा कळलं. मग देव देवांना सोडलं नाही तर तुम्ही आपण कोण आहे? तर आता लोक जनरली म्हणतात की बाबा माझी मागे शनी लागलाय किंवा माझी 7.7 चालू आहे, तर ते खरं असतं का? तर काय असतं म्हणजे शनी किंवा 7.7 लागणं म्हणजे काय असतं? 7.7 म्हणजे काय? 7.5 वर्ष तुम्हाला त्रास असणे, पण त्यातले 2.5 वर्षाचे भाग केले. मग शनी हा 2.5 वर्ष तुम्हाला पाहिजे ते देतो, पाहिजे तेवढं देतो. मधले 2.5 वर्ष जेमतेम ठेवतो आणि एका 2.5 वर्षामध्ये तुम्हाला खूपच त्रास देतो, होत्याचं नव्हतं करून टाकतो. मग जर ते दिलं नसतं, तुम्हाला शनीची 7.7 जर लागली नसती तर तुम्ही कोणालाच ऐकलं नसतं. माझ्याकडे कोट्याधीश रुपये, मी कोणाचं कशाला ऐकल? पण मला जर 7.7 लागली तर मी 2.5 वर्षात होतं तर नव्हतं होतो ना. माझं काय चालतंय ते शनी पुढे. आणि तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक 2.5 तासाला एका 24 तासातल्या शनीचा त्रास आहेच. 2.5 तास कोणाला आहे म्हणजे आहेच. तुला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. पण तो 2.5 तास कधी कोणाला आहे हे कोणीच सांगू शकत नाही. मग एखाद्याला त्या 2.5 तासामध्ये चांगले होतं, त्या 2.5 तासामध्येच्या घोळामध्ये एखाद्याचं नुकसानही होऊन जातं. मग तू गेलाय समजा 10 रुपयाची वस्तू घ्यायला, त्या 2.5 तासामध्ये तुला 500 रुपयालाही आणावी लागते ती, किंवा त्यात 500 रुपये पण जात आहेत, केव्हा कामच होत नाहीये. ते त्याचं ते सांगता येत नाही तुझं माझं. 2.5 तास कोणाला किती वाजता आहे, कोणाचे झोपेत 2.5 तास जातात, कोणाचे दिवसात जातात. आता 24 तासात कोणावर काय वेळ आहे ही कोणीच सांगू शकत नाही. आणि ते देवाने गुपितच ठेवलंय. आता हे 7.5 वर्षात कुठल्या 2.5 वर्षात तुला काय मिळते हे पण कळत नाही. ज्या वेळा मिळतं त्यावेळेला माणूस म्हणतो मला 7.7 नाही आहे, माझं तर एकदम जोरात चालू आहे. त्रास व्हायला लागले की म्हणतो मला 7.7 आहे. फरक आहे ना. म्हणजे असं प्रत्येक देव जरी असला तरी ते सिस्टीम ठेवली देवानी. पण तुला त्रास द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे, तुझे कर्म चांगली आहेत. मग हे बघा, त्रास हा सगळ्यांना झालाय. रामाला झालाय, कृष्णाला झालाय, फक्त दोघांमध्ये फरक आहे. रामाने संयमाने घेतलं, जाऊ दे बाबा, होईल, करू, चालू द्या, जाऊ दे, समजावून घे.
कृष्णाने तसं केलं नाही. आला त्याला मारलाच. हे दोन प्रकार आहेत. मग एखादी तसाच असतो आडमधडम, एखादी रामासारखा असतो. मग प्रत्येकाला त्रास आहेत. त्यालाही 7.5चा त्रास झाला. जन्म झाला कुठे, नेऊन पडावं लागलं कुठं, वागवलं कोणी. शनी येतो, सगळ्यांना त्रास देतो. तर तू आम्हाला काय सोडणार आहे? म्हणून मला शनी आहे भाऊ का करता? तू देतो तेव्हा करता का? नाही करत. मग भोगा त्याचे त्रास, काय एवढं. मग त्यासाठी आहे ना, देवाने सांगितलं बाबा मारुतीचं दर्शन घ्या, कमी होईल. शनीला तेल वाह, कमी होईल. ज्याचा जो भाग आहे, तुमच्या कमाईतला जो भाग आहे तोच तुम्ही देताय. देवाला दूध व्हायचं, तुमच्या कमाईतलाच भाग जाणार आहे. तो देवाच्याच नावाचा होता. जे दूध निघतंय त्या दुधातला थोडासा भाग तुमच्या नावावर होता की तू घेणार आहेत आणि देवाला वाहणार आहे म्हणून. जसं तेल आहे ते तुम्ही शनीला वाहणारच आहे. 7.5 इथं तू घे बाबा. ही ज्याने सिस्टीम लावली आहे तो बायोडाटा सगळ्या देवाकडेच आहे. तू मी काहीच करू शकत नाही. हा, तू ज्या वेळेला देवतेचं खूप काही करतो त्यावेळेला तुला ते मिळतं. इथं असं होत नाही. असं काही नाही. 7.5 हे प्रत्येकाला लागू असते. पण तो काही 7.5 वर्ष त्रास देत नाही शनी. 5 वर्ष त्रास होतो पण कमी होतो. 2.5 वर्ष जास्त होतो, 2.5 वर्ष कमी होतो, 2.5 वर्ष बरोबर आठवून देतो. असं काही नाही त्यात की शनीचे 7.5 का घाबरतात. मग सांगितलं देवाला जा, नमस्कार करा. तुम्ही कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे ना. तुम्हाला जर काही त्रासच नाही झाला तर तुम्ही नतमस्तक होणार कधी कोणापुढे? माणसापुढे तर होणारच नाही, पण त्या शक्तीपुढे तर व्हा. म्हणून लावून दिलंय. नाही तर कोणी कोणाचं ऐकलं नसतं, कोणी कोणाला मानलं नसतं, कुठेच तुम्ही वाकले नसते. तर गेल्या वेळेसच्या इंटरव्ह्यू मध्ये लव्ह मॅरेज का टिकत नाही याच्यावर तुम्ही भाष्य केलं होतं. तर त्याबद्दल थोडं अजून स्पष्टीकरण देऊ शकाल का या इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा? आता बघा, लव्ह मॅरेज का टिकत नाही मी सांगतो. एक तर दोघांनी घराच्या विरोधात केलेलं असतं, बरोबर. आणि लव्ह मॅरेज करताना तुम्ही तो विचार करत नाहीत की बाबा माझी परिस्थिती काय आहे, माझी पुढची परिस्थिती काय आहे. पण तुमच्या दोघांमध्ये काय कम्युनिकेशन झालंय हे कोणाला माहित नाही. तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय हे कोण सांगल? हे तुला माहिती का, मला माहिती का? म्हणून आपण म्हणतो का टिकत नाही ते, की बाबा तू पहिले मला सगळं देत होता, संसार लागल्यावर नाही देऊ शकत आहे, मग भांडणं होतील नाही तर काय. जिथं तू मला 10,000ची साडी घेत होता आणि लग्न झाल्यावर 500ची पण घेत नाहीये, मग भांडणं होतील नाही तर कसं? फरक आहे ना. म्हणून टिकत नाही. आणि तेच तुमचं अरेंज मॅरेज असेल तर घरच्यांचा दबाव असतो, आई वडिलांचा दबाव असतो. तिलाही माहित नसतं तुझी काय कॅपॅसिटी आहे, तुझ्याकडे काय आहे, तू काय कमवतो. लग्न झाल्यानंतर कळतंय की तू काय कमवतोय, तुला पगार किती आहे, तुला घरात किती द्यावा लागतोय, घर कसं चालवावं लागतंय हे त्या मुलीला लग्न झाल्यावर कळतं ना. पण हिला लग्नाच्या आधी सगळं माहिती आहे ना. तू काय वागतोय, तू काय खर्च करत होता माझ्यासाठी, किंवा त्या मुलगी तुझ्यासाठी काय करत होती, किती जीव तोडत होती, हे तुला लग्नाच्याच आधी माहिती आहे ना. अरेंज मॅरेजला माहिती आहे का नाही किती किती जीव तोडणार आहे म्हणून. जसं तुमचा संसार फुलत जाईल, जसं तुमच्या दोघांचे मन जुळत जातील तसं तुम्हाला जमल. यांचं आधीच माहिती आहे ना सगळं. मग समजा एखादी मुलगा निश्चिम प्रेम करत होता, ठीक आहे, त्याला आज सुट्टी घ्यायची, घेतली त्यांनी, आई वडील होते, घर चालत होतं, लग्न झाल्यावर असं करता येईल का? फरक पडेल ना. मग तिने सांगितलं बाबा तुम्ही आता समजा त्या मुलाचे आई वडील आहेत, ते आजारी होते, त्यांना दवाखान्यासाठी त्यांनी आज सुट्टी घेतली आणि त्याला सांगितलं उद्या पण घे, पण तो घेऊ शकत नाही. तिथे ती काय म्हणणार, मी म्हटलं त्यावेळा येत होता, आता काय येत नाही. फरक आहे ना. म्हणून टिकत नाही. मी असं म्हटलोय का
की 100 लोकांचे टिकत नाही म्हणून. काही टिकतात ना. दोघे समजूतदार असतात, दोघांनी तो विचार करून लग्न केलेलं असतं. पण तुमच्या दोघांमध्ये किती समंजसपणा आहे, तुम्ही किती एकमेकाला समजावून घेतलंय, कशामुळे प्रेमविवाह केलाय हे कोण सांगल. जर माहिती झालं तर माणूस म्हणाल ना. पण तुमचं पहिले जर असं असेल की तिने बोलवलं तेव्हा तू गेलाय, तिला तू बोलवलं तेव्हा ती आलीये म्हणून तुमचं जमलंय. पण लग्न झाल्यावर तसं होऊ शकत नाही. तिलाही 4 लोकांचा धाक आहे. तू उद्या म्हटलं नाही आज काम सोडून तू चाललीये, कशी येणार. आज तुझी ड्युटी आहे, तू तिथे काही सांगू शकत होता पूर्वी, आता नाही सांगू शकत. फरक असतो ना, म्हणून टिकत नाही. आता बघ, लग्न करून आलेली मुलगी, तिला इथले कोणाचेही स्वभाव माहिती नाही. माहिती का? नाही माहिती. हे कधी माहिती होती? लग्न झालं हळूहळू हळू माहिती होती. तू काय 15 दिवसामध्ये लगेच रुबाब करणार आहे का? आता तुझ्याकडे वहिनी आली, तू काय म्हणणार? वहिनी बाबा नवीन आहे, तुला काय लागलं, काय केलं, गोड बोलू नये. पण महिना, 2 महिने, 3 महिने झाल्यावरच तुला एखाद्या दिवशी वाटेल ना की वहिनी हे तुमचं चुकलं म्हणून. पण हे ते नाही कळलं ना की नाही ठीक आहे बाबा, हाय त्यांचा स्वभाव असा. तिचा नवरा तिला आता 15 महिना, 2 महिने, 3 महिने काही बोलणार नाही. हो हो, पण एखाद दिवस तर फुस करल, तेव्हा कळल ना की बाबा हे असा स्वभाव आहे. म्हणून तुमचा स्वभाव एकमेकाला माहितीच असतो ना. म्हणून आपण म्हटलो की बाबा लग्न झाल्यावर ती कॅपॅसिटी नसते की तू 10,000ची साडी घेशील म्हणून, तू तिला 1 लाखाचं मंगळसूत्रच घेशील म्हणून. कारण त्यावेळेला बाकीचे पण तुला असतं. एकटा असताना माणूस काही करू शकतो, लग्न झाल्यावर त्याला थोडस प्रॉब्लेम येतात. आई वडील आहेत, बहिणी आहेत, सगळे आल्यात. मग भाऊ तुझं लग्न झालं, मला या राखी पौर्णिमेला काय घेणार आहे तू? घे बरं कानातले. घेऊ शकतोय का? समजा घेतले तर ती काय म्हणणार, माझी बहीण नाही का? मग हा म्हणजे हे त्यामुळे टिकत नाही. आणि ते केलेलं असलं तर सहज माणूस म्हणतो नाही ठीक आहे बाबा, त्या बाई तुला एवढं नाही, एवढं देऊ शकतो बाई. तिलाही कळते आपण दुसऱ्याची पोरगी करून आणली, ती काय म्हणणार उद्या मीच घेऊन गेली तर. हा लव्ह मॅरेज मधला आणि हा अरेंज मॅरेज मधला फरक आहे की तुम्ही सगळ्यांच्या संमतीने करतात. मग त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात बायको नाही म्हणते, बहिणीला म्हणू शकतो ना की तुला कानातले नाही म्हणते बाई माझी बायको घ्यायला, ओरडते ती. बहीण म्हणा ठीक आहे भाऊ, मग आता काय. मग समजा बहीण काय बोलली तर आपण लगेच म्हणतो तूच तर हो म्हटली कर म्हणून त्याशी लग्न, मी तर तुला विचारलं होतं बाई. म्हणू शकतो का नाही? तसं लव्ह मॅरेजला कसं म्हणणार, आणि ती तरी कसं ऐकून घेणार तुझं. म्हणून टिकत नाही. असं काही नसतंय. म्हणजे तुमचं काय आहे पहिलं, तुम्ही कसं समजावून घेतायत एकमेकाला तिच्यावर आहे. असं आपण म्हटलोच नाही की 100चे 100च खराब आहे म्हणून. आपण काही म्हटलो की 50% टिकत नाही, हे कारण आहे. 50% आपणही म्हणतो ना टिकतात म्हणून. आपण सगळ्या पोरापोरींना थोडीच राम म्हटलंय की सगळ्याचा शे म्हणून. हे समजावून घेण्याची गोष्ट आहे. च म्हणजे चपेलं, च म्हणजे चाक. आता तुम्ही चपेलं म्हणणार आहे का ताक म्हणणार आहे, मी कसं समजू? हा फरक, बाकी काय नाही. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले तुम्ही बोलवलं, तुमचे धन्यवाद. गेल्या व्हिडिओचा प्रतिसाद प्रचंड होता, म्हणजे ऑलमोस्ट मिलियन्स मध्ये व्ह्यूइंग गेले होते आणि लोकांच्या अजून या रिलेटेड डाऊट्स होते. त्यांनी खूप कमेंट बॉक्समध्ये पण प्रश्न टाकले होते. तर ते म्हणजे एक टॉपिक्स प्लीज त्यांच्याकडनं कव्हर करून घ्या. तर ते अजून एक व्हिडिओ घेण्याचं कारण हेच म्हणजे लोकांचा प्रचंड प्रतिसाद. त्यामुळे त्यांच्या विनंतीला तुम्ही मान देऊन इथपर्यंत आलात. परत आपली महत्वाची माहिती पुन्हा एकदा शेअर केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करू. पण त्यात एखादी शब्द इकडे तिकडे झाला तर त्याचे लोकांनी जास्त विचार करू नये. आता आपण लव्ह मॅरेज वर बोललो, आपला काय तो हेतू होता का की सगळेच तसे म्हणू? नव्हता. पण त्या ओघात बोलणं आलं आपलं, किंवा त्या पाठीमागे हे कारण आहे. आता अशा गोष्टी होत राहतात. मग त्याला मी विचार करत बसलो तर नाही जगू शकत.
4 आपल्या बाजूचे असतील, 4 वाईट असतील, 4 चांगले म्हणणारे असतील, 4 डोक्यावर घेणारे असतील, 4 फेकणारे पण असतात. त्याला काय करू शकतोय? काय नाही. चला बरं, येऊ मग आता. हो, मला पाठव. हो, आणि काय वाटलं तुला तर कट कर बाबा. हो, नाही